आई वडिलांनी दोघांनी कष्ट केले, पण 12वी नंतर आईने एकटीने कष्ट करून पैसे पुरून मला शिकवलं. आर्थिक अडचणी होत्या, सगळ्या अडचणी होत्या. परीक्षेच्या वेळेस तिथं अभ्यासाच्या अडचणी होत्या, स्ट्रॅटेजी कुठंतरी चुकत होती. मी स्वतःचा आत्मपरीक्षा करून सुधारणा करत होतो. पण अडचणी आल्यानंतर मी स्वतःला जे काही सांगत होतो त्यामध्ये प्रामुख्याने माझा एक गोष्ट आठवते. मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना आठवायचो आणि स्वतःला सांगायचो, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. कारण जेव्हा केव्हा अडचणी आल्या असतील, अडीअडचणी समोर उभ्या राहिल्या असतील, तेव्हा मी हेच आठवत राहिलो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या अडचणी आल्या होत्या. त्याच्यापुढे आपली ही परीक्षा, आपल्या अडचणी क्षुल्लक गोष्टी आहे. तर महाराज ते करू शकतात, आपण हे का नाही करू शकत? ही तर साधी गोष्ट आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझ्या या प्रवासामध्ये प्रेरणास्थान म्हणून मानलेलं आहे. त्याचा मला अत्यंत चांगला फायदा पण झालेला आहे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये मला अनेक जणांनी मदत केली. माझ्या आई वडिलांनी अत्यंत काबाड कष्ट करून मला शिकवलं. माझ्या बहिणी असतील, लग्नानंतर माझ्या पत्नीने मला अभ्यासामध्ये साथ दिलेली. माझे काही मित्र आहेत, मनोज सानप असेल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो माझ्यासोबत उभा राहिला, मला अडीअडचणीमध्ये मदत केली. त्याचे या ठिकाणी विशेष आभार मानतो. इतरही काही अनेक मित्र MPSCच्या तयारीच्या काळात जे माझ्यासोबत राहिले, ज्यांनी मला मदत केली, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावाप्रती, आपल्या खोऱ्याप्रती, आपल्या तालुक्याप्रती प्रचंड ऋण आहे. या गावानं मला घडवलं असं म्हणलं तर 100% वावगं ठरणार नाही. कारण या गावातच मी लहानचा मोठा झालेलो आहे. मी काय कोणी बाहेरून आलेलो नाही. मी तुमच्यातला, तुमच्यापैकी एक आहे, तुमच्या सारखा आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आपल्या मुलांना तुम्ही सगळे माझ्या वडिलांच्या वयाचे, तरी एक छोटासा सल्ला देऊ इच्छितो की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. काय आपल्याकडे असं एक म्हणण्याची पद्धत आहे की शिकून काय होतं, तर शिकून डेप्युटी कलेक्टर सुद्धा होता येतंय असं मला सांगायचंय. त्यामुळे चांगलं शिक्षण द्या, मुलांना शिक्षणासाठी प्रमोट करा. शिक्षण ही एक चांगली गुंतवणूक आहे आयुष्यामध्ये, त्यामुळे त्याकडे प्राधान्याने लक्ष द्या असं मला गावकऱ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं ऋण आयुष्यभर राहील. गावाला कधी विसरणं हे जन्मात संभवत नाही. कारण एक वाक्य मला माहिती आहे की आपण ज्या ठिकाणी घडलो, आपण ज्या ठिकाणी जन्मलो ती माती, आणि आपण ज्या माणसांमध्ये घडलो ती नाती, यांना कधी विसरायचं नसतंय. त्यामुळे विसरण्याचा तर प्रश्नच नाही. पण अनेक अडीअडचणी आल्यानंतरही मी यामध्ये टिकून राहिलो. त्यामुळे मला असं सांगायचंय की आपण सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या प्रवासामध्ये सातत्य राहिलं आणि जिद्द राहील तर यश येत आहे. जास्त वेळ काय घेणार नाही. गावकऱ्यांना दुसरा कार्यक्रम आहे. फक्त जाता जाता शेवटी एकच सांगेल की ज्या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या 4 ओळींनी मला प्रचंड प्रेरणा देत राहिले, जेव्हा अडीअडचणी आल्या, अपयश आलं, तेव्हा सुद्धा मी ज्यामुळे तगून गेलो, ज्यांनी मला प्रचंड प्रेरणा आणि जिद्द दिली, त्या मी या ठिकाणी शेवटला सांगू इच्छितोय. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. धन्यवाद सर्व ग्रामस्थांचे आणि आपल्या गावाचे सर्वांचे खूप खूप